तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात उपस्थिती लावणार आहेत। त्यापूर्वी पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी देखील अभिवादन केलेले आहे। आपल्यासोबत बापू आहेत। बापू, काय सांगाल? खऱ्या अर्थाने 234वी जयंती आहे, मुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात दाखल होत आहेत। खूप अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्राला। ब्रिटिशांच्या विरुद्ध 1857 साली पहिला उठाव झाला असं म्हटलं जातं। त्याच्या अगोदर राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा उभारला। हे परदेशी लोक आमच्या देशावर असायला नकोत। तब्बल 15 वर्ष त्यांनी संघर्ष केला। दुर्दैवाने एका फितुरीमधून त्यांना भोरमध्ये पकडलं गेलं आणि नंतर ब्रिटिशांनी 35 दिवस त्यांना काळकोठरीत ठेवून हाल करून शेवटी त्यांना फाशी दिलं, बलिदान झालं त्यांचं। आणि पुन्हा लोकांना दहशत व्हावी म्हणून इंग्रजांनी त्यांचं पार्थिव तिथे झाडाला लटकून ठेवलं। आजही ते झाड आणि तो सगळा परिसर आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्वलंत असा क्रांतिकारी, पहिला आद्य क्रांतिकारी कोण तर ते राजे उमाजी नाईक हेच आहेत। आणि म्हणून त्यांना आज अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्री येत आहेत आणि सर्व समाज अख्ख्या महाराष्ट्रातून आपल्या नेत्याला, मूळ पुरुषाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत। पुरंदरची माती ही मूळ क्रांतिकारीच माती आहे। म्हणजे संभाजीराजांचा जन्म इथेच झाला आहे, उमाजीराजांचा जन्म इथेच झाला आहे, शिवाजी महाराजांची पहिली लढाई इथेच झालेली आहे। आचार्य यात्रेसारखे दिग्गज इथेच याच मातीत जन्माला आले। तुम्ही खानवडी म्हणजे महात्मा फुलेंचं संपूर्ण हे असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्या माध्यमातून ह्या मातीतून खूप मोठी माणसं निर्माण झाली जी समाजासाठी काम करत होती आणि पुढे मोठे। खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री थोड्याच वेळात दाखल होत आहेत, परंतु पुरंदरमध्ये गुंजवणी प्रकल्प असेल किंवा विमानतळ असेल हे प्रगतीपथावरती काही लोकप्रतिनिधी नात्याने काही चर्चा होणार का? नंतर ते चर्चा आता 5-6 दिवसापूर्वी मीटिंग झाली। गुंजवणीसाठी 200 कोटीचा कॅश फ्लो, आपलं याचं जे काम आहे तुमचं विमानतळाचं 1840 एकर जमीन ऑलरेडी मिळाली आहे, NOC मिळाली आहे। त्यामुळे विमानतळाचं काम आता अतिशय गतीने होईल। पुढच्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण जमीन मिळेल आणि पुढचं काम सुरू होईल। मुख्यमंत्री महोदयांचं बारकाईने लक्ष आहे गुंजवणीसाठी 200 कोटी रुपये देऊन LNTला ताबडतोब वॉर फुटिंगवर काम करायला सांगितलं। मी आमदार झाल्यानंतर 18 किलोमीटर 73 किलोमीटरमधली मेन लाईन 18 किलोमीटर संपली सुद्धा। त्यामुळे जून 2026 जुलै 2026ला संपूर्ण मेन लाईन आणि 31 मार्च 2027ला मायनर सकट सगळा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजित केलेलं आहे। नक्कीच हे पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी विजय बापू शिवतारे होते। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील दाखल होणार आहेत आणि खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी नात्याने त्यांनी देखील अभिवादन केलेलं आहे आणि पुरंदरच्या विकासासंदर्भात मागील काळात चर्चा देखील झालेली आहे आणि ती प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचं विजय बापू शिवतारे यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन विनोद सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।